नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In last period you have studied about the trigonometric equations. Sin square theta plus cos square theta is equal to 1. 1 plus tan square theta is equal to sec square theta and 1 plus cot square theta is equal to cosec square theta. आणि त्याचा आपण प्रूफ दिलेला आहे. तर त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट जो काही आहे 8.2 तो आपण आज सॉल्व करणार आहोत. द फर्स्ट क्वेश्चन इज दॅट इन द फॉलोइंग टेबल अ रेशो इज गिव्हन इन इच कॉलम अँड फाइंड द रिमेनिंग टू रेशोज इन द कॉलम अँड कंप्लीट द टेबल. यामधले फक्त आपण पहिले 3 एक्झाम्पल घेणार आहोत. हे 3 एक्झाम्पल सॉल्व करत असताना आपण 2 मेथडने सॉल्व करू शकतो. एक तर ट्रायंगलचा यूज करून आणि दुसरं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचा यूज करून. मी पहिलं एक्झाम्पल घेऊ लागलो याच्यामध्ये की इन द गिव्हन इन्फॉर्मेशन द व्हॅल्यू ऑफ द कॉस थिटा इज इक्वल टू 35/37 अँड टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ द साइन थिटा अँड कॉस थिटा. तर पहिल्या मेथडने आपण याचं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचा उपयोग करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. तर फर्स्ट वी टेक द cos theta is equal to 35 divided by 37. Cos theta is equal to 35 divided by 37. आणि मग आपण याच्यामध्ये काय करणार आहोत की बाय यूजिंग द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. विच ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन? cos theta is equal to 35 divided by 37 and to determine the value of the sin theta and tan theta. We know about the formula. By using the formula, trigonometric formula, is equal, that is sin square theta plus cos square theta is equal to 1. With the help of this trigonometric equation, you can determine the value of the sin theta. Therefore, you can say that sin square theta is equal to 1 minus cos square theta. ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशननुसार आपण काय करणार आहेत की साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. सायन्स थिटाची व्हॅल्यू काढायची म्हणून फॉर्म्युल्यानुसार आपण साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू लेफ्ट साईडला ठेवलं आणि कॉस स्क्वेअर राईट साईडला मांडलेले. पुट अप द व्हॅल्यूज. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 35 divided by 37 bracket square. Therefore, sin square theta is equal to 1 minus 35 square is 1225 divided by the square of 37 is 1369, and therefore you can say that sin square theta is equal to 1369 minus 1225 divided by 1369, and therefore sin square theta is equal to, take the subtraction, 9 minus 5 is 4, 6 minus 2 is 4, then 3 minus 2 is 1, 1 minus 1 is 0, divided by 1369. साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू ही आलेली आहे. देन टेक साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1400 इज द स्क्वेअर ऑफ 12 अँड 1369 इज द स्क्वेअर ऑफ 37. That means you can say that 12 by 37 bracket square, and therefore taking square root both side it will get sin theta is equal to 12 by 37 is the value of the sin theta. हे पहिल्या मेथडने आपल्याला फाइंड करूया आपण सुरुवातीला, नंतर मी ट्रायंगलनुसार सांगेल. Then to determine the value of the tan theta, we know the formula tan theta is equal to sin theta upon cos theta. You have studied it. Then put up the value of the sin theta and cos theta. Therefore, tan theta is equal to, the value of sin theta is 12 by 37 divided by the value of the cos theta is 35 divided by 37, and therefore tan theta is equal to 12 divided by 37 multiplied by 37 divided by 35. 37 get cancel, and therefore tan theta is equal to
12 divided by 35, and this is the value of the tan theta. Then put up the value of sin theta is equal to 12 by 37. tan थीटाची व्हॅल्यू, एक मिनिट सॉरी याच्यामध्ये साइन थीटाची व्हॅल्यू आणि कॉस थीटाची व्हॅल्यू आलेली आहे 35 डिवाइड बाय 37. 12 बाय 37 मल्टिप्लाइड बाय 37 डिवाइड बाय 35, आणि इथं tan थीटाची व्हॅल्यू येईल 12 डिवाइड बाय 35, ही व्हॅल्यू आहे. दिस कॉस थीटाची व्हॅल्यूनुसार आपण साइन थीटाची व्हॅल्यू फाइंड केली आणि त्याच्यानंतर विथ द हेल्प ऑफ द साइन अँड कॉस यू कॅन डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ द tan थीटा 12 बाय 35. आता हेच एक्झाम्पल आपण दुसऱ्या मेथडने सॉल्व करू शकतो. रेडी, याच्यामध्ये मी सॉल्व करून देतो की ट्रायंगलचा यूज करून सुद्धा आपण हे यूज करू शकतो. समजा मी या ठिकाणी ट्रायंगल काढलेला आहे, हे तुम्ही लिहून घ्या त्याच्यानंतर. ठीक आहे, ट्रायंगल मेथडने आपल्याला हेच एक्झाम्पल सॉल्व करता येतं. ते कसं ते पाहूया आपण. In the given information, the value of the cos theta is given. हे एका मेथडने झालं. दुसऱ्या मेथडने सपोज इफ वी टेक द राईट अँगल ट्रायंगल ABC, हा ट्रायंगल ABC घेतला मी, राईट अँगल ट्रायंगल. द व्हॅल्यू ऑफ द अँगल C इज कन्सिडर ॲज ए थीटा, आणि ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली सुरुवातीला 35 डिवाइड बाय 37. cos means what? The value of the cos theta is equal to 35 divided by 37. Means cos means adjacent side upon hypotenuse. Adjacent side is BC, hypotenuse is AC. That means you can say that BC is equal to 35A and AC is equal to 37A. But by using Pythagoras theorem you can determine the value of the AB. आपण ही ॲडजस्टंट साईड घेतलेली आहे 35A अँड हायपोटेनस आहे 37A. बाय युजिंग Pythagoras theorem you determine the value of the AB. AB square plus BC square is equal to AC square. Therefore, to determine the value of the AB square is equal to AC square minus BC square. कारण आपल्याला AB ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. AB ची व्हॅल्यू फाइंड केली की अपोजिट साईडची व्हॅल्यू मिळेल, मग त्यानुसार साइन फाइंड करता येईल आणि कॉस फाइंड tan फाइंड करता येईल. देन पुट अप द व्हॅल्यू AB square is equal to the value of AC is 37A bracket square minus 35A bracket square. The square of 37 is 1369A square minus 1225A square. It will get 144A square when we take the subtraction of this, and therefore taking square root both sides it will get AB is equal to 12A. AB ची व्हॅल्यू येईल 12A, and then by using the trigonometric function sin theta is equal to opposite side AB upon AC at opposite side upon hypotenuse. sin theta means opposite side upon hypotenuse. आत्ताच आपण AB ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. दिस इज इक्वल टू 12A. देन पुट अप द व्हॅल्यू ऑफ द AB. AB इज इक्वल टू 12A डिवाइड बाय AC इज इक्वल टू 37A. A गेट कॅन्सल, विच इज रिमेनिंग 12 अपॉन 37, आणि हीच व्हॅल्यू आपण पहिल्या मेथडने सुद्धा आलेली. म्हणजे एकतर तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशननी व्हॅल्यू फाइंड करू शकता किंवा पायथागोरस थिअरम यूज करूनही व्हॅल्यू फाइंड करू शकता. देन tan theta is equal to, tan theta means opposite side upon adjacent side, means 12A divided by 35A. A get cancel. The value of the tan A is equal to 12 upon 35. This is also be correct. म्हणजे तुम्ही दोन्ही मेथडपैकी कोणती तुम्हाला जी सुटेबल मेथड वाटेल त्याने तुम्ही ही सॉल्व करू शकता. पण जर एक्झाममध्ये उल्लेख केला बाय युजिंग द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, तर त्यावेळेस मात्र आपल्याला साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 यानेच हे एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल. आणि जर उल्लेख केलेला नसेल तर बाय युजिंग
any one method you can use it. then सेकंड एक्झाम्पल, आपण फक्त दोनच एक्झाम्पल घेणार आहोत. तर दुसरं एक्झाम्पल जे काय आहे ते आपण ट्रायंगलने घेऊया एकदा, आणि त्याच वेळेस सेकंड एक्झाम्पल इज दॅट टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द cos theta and tan theta in the given information. Only the value of the sin theta is given. Sin theta is equal to 11/61. तुम्ही ट्रायंगलनेही यूज करू शकता किंवा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनने. आपण यूजिंग ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन बाय यूजिंग साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. कारण व्हॅल्यू आपला कॉसची फाइंड करायची आणि टॅनची पण फाइंड करायची. ज्याची व्हॅल्यू फाइंड करायची लेफ्ट साईडला राहू द्या, बाकीच्या राईट साईडला. देअरफॉर यू कॅन से दॅट कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. दिस इज इक्वल टू 1 मायनस द व्हॅल्यू ऑफ द साइन थीटा इज 11/61 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज इक्वल टू 1 मायनस 11 स्क्वेअर इज 121 डिवाइड बाय द 61 स्क्वेअर इज 3721. This is equal to 3721 minus 121 and divide by 3721. It will get, when we take its subtraction, it will get 3600 divided by 3721. But 3600 is the square of the 60. Therefore, you can say that cos square theta is equal to 60 divided by 61 bracket square. Taking square root both side. Therefore, cos theta is equal to 60/61, and this is the value of the first trigonometric ratio, cos theta. Then by using the tan theta, we know that tan theta is equal to sin theta upon cos theta. Put up the value of sin theta in the given information. The value of the sin theta is 11/61 and cos theta is 60 divided by 61, and this is equal to 11 divided by 61 multiplied by 61 divided by 60. 61 get cancel. The value of the tan theta is 11/60. जे आपण या दोन्ही व्हॅल्यू फाइंड करू शकतो. कॉस थीटाची व्हॅल्यू जी काय आलेली आहे ती कॉस थीटाची व्हॅल्यू आलेली आहे 60/61 आणि टॅन थीटाची व्हॅल्यू आलेली आहे 11/60. आपण या मेथडने करू शकतो किंवा ट्रायंगल मेथडने यूज करायचं झालं तर साइन थीटा इज इक्वल टू 11/61. अपोजिट साइड इज 11a घ्या आणि हायपोटेनस घ्या 61a, and then we determine the adjacent side of the angle theta, and easily you can determine the cos theta and tan theta. तेही फाइंड करू आपण by using the triangle. By using Pythagoras theorem, सेकंड मेथड याच्यामध्ये फर्स्ट वी ड्रॉ ए ट्रायंगल, राइट एंगल ट्रायंगल, and in that right angle triangle take the any acute angle is considered as a theta. Sin theta means what? Opposite side upon hypotenuse, means theta ची opposite side. sin theta असं लिहावं लागेल याच्यामध्ये in triangle ABC angle B is equal to 90 and angle C is equal to theta. Therefore, sin theta is equal to opposite side आहे AB upon hypotenuse आहे AC. But the value of the sin theta is given there 11/61. Therefore, you can say that AB is equal to 11A and AC is equal to 61A. By using Pythagoras theorem to determine the value of the adjacent side, by using Pythagoras theorem, AB square plus BC square is equal to AC square. कारण आपल्याला दोन साईडची लेंथ माहीत आहे. दिस इज कन्सिडर ॲज ए 11A
and AC is considered as a 61A. A is the common factor between the length of the sides. मग AB square plus BC square is equal to AC square. In the given information, the length of the AB is given. This is equal to 11A bracket square plus, to determine the BC square is equal to AC 61A square. Therefore BC square is equal to 61A square minus 11A square. 61 square is 3721A minus 121A bracket square है. Take the subtraction, it will get 3600A square, and therefore BC square is equal to 3600A square. Therefore BC is equal to 60A. ही झाली BC ची व्हॅल्यू. म्हणजे ही पण व्हॅल्यू आलेली आहे आपल्याला 60A. and then we by using the trigonometric ratios find the value of cos theta. Cos theta is equal to adjacent side upon hypotenuse. Adjacent side is BC, hypotenuse is AC. Therefore cos theta is equal to, the value of BC is 60A and AC is 61A. A get cancel. The value of the cos theta is equal to 60/61. ही व्हॅल्यू फाइंड करलो. जे आपण जी फाइंड केली तीच आलेली आहे. देन tan theta is equal to opposite side upon adjacent side, AB upon BC, and therefore tan theta is equal to, the value of AB is 11A and BC is 60A. A get cancel, and therefore tan theta is equal to 11/60. हेच ॲन्सर आलेलं आहे. म्हणजे दोन्हीही मेथडने आपल्याला काय करता येईल, याचं ॲन्सर फाइंड करता येईल. बाकीचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. इज दॅट फाइंड व्हॅल्यूज ऑफ 5 sin 30 डिग्री प्लस 3 tan 45 डिग्री. एक्झाम्पल सॉल्व करण्यापूर्वी, before solving this example, first we draw the two triangles. The first is the 30 60 90 and second is the 45 45 90. You have studied the opposite side of the 30 degree is considered as a 1, opposite side of the 60 degree is the √3, and then hypotenuse is the 2. हे आपण फाइंड केले by using the 30 60 90 theorem नुसार. Then opposite side of 45 is considered as a 1, and by using Pythagoras theorem the value of the PR is √2. याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण हे स्टडी केलेलं आहे, त्याचे व्हॅल्यू फाइंड केलेले आहेत. मग हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना 5 sin 30 डिग्री प्लस 3 tan 45 डिग्री हे सॉल्व करत असताना याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा की 5 into what is the value of sin 30. Sin means opposite side upon hypotenuse. sin 30 means 1 divided by 2. म्हणजे sin 30 ची व्हॅल्यू आहे हाफ प्लस 3 इंटू, छोटासा ट्रायंगल काढायचा. एक्झाम्पल सॉल्व करत असताना काय करायचं, 30 60 90 डिग्रीचा ट्रायंगल काढून अपोजिट साइड ऑफ द 30 डिग्रीज 1 घ्यायची. मी सांगितले याच्या अगोदर. अपोजिट साइड ऑफ द 60 इज √3 अँड हायपोटेनस इज 2. 30 60 90च्या थेरमनुसार अपोजिट साइड ऑफ द 30 डिग्री इज ऑलवेज हाफ ऑफ द हायपोटेनस अँड अपोजिट साइड ऑफ द 60 डिग्री इज √3/2 टाइम्स द हायपोटेनसची जर फाइंड केला आपण तर याप्रमाणे येतं. आणि 45 45 90मध्ये बी जो स्मॉल अँगल असेल त्याचं 1 व्हॅल्यू घ्या आणि बाय युजिंग पायथागोरस थेरम हायपोटेनस येईल √2. हे ट्रायंगल आपल्या पाठ पाहिजेत. या अपोजिट अँगलच्या समोरच्या साईडची लेंथ आपल्याला एकदा माहीत झाली की ट्रिग्नोमेट्रिक रेशियोची व्हॅल्यू इझिली फाइंड करता येतात आपल्याला. मग 5 sin 30 डिग्री दिलेला आहे. द व्हॅल्यू ऑफ द sin 30 इज अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस इज हाफ प्लस 3 इंटू tan 45. tan 45 tan मीन्स व्हॉट, अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड म्हणजे 1/1 म्हणजे tan 45 ची व्हॅल्यू येईल 1/1 अँड धिस इज इक्वल टू 5/2 plus 3/1. Take the LCM. Its LCM is 2. 5 plus 2 into 3 and this is equal to 5 plus 6 divided by 2. It will get 11/2. Means
the value of the 5 sin 30 plus 3 tan 45 is equal to 11/2. या व्हॅल्यू डायरेक्ट मांडू नका, ट्रायंगल समोर ठेवा नजरेसमोर आणि मग लिहा. सेकंड एक्झाम्पल इज दॅट 4/5 tan square 60 plus 3 sin square 60. Put up the values. 4/5 multiplied by, आता tan 60 चा विचार करा. आता tan 60 means opposite side upon adjacent side. Opposite side of the 60 degree is √3 and adjacent is 1. Therefore the value of the tan 60 is √3/1. स्क्वेअर आहे म्हणून इथं स्क्वेअर लिहा. 3 into sin 60. साइन मीन्स व्हॉट, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, पण आपल्याला 60चं अपोजिट साइड पाहिजे. अपोजिट साइड ऑफ द 60 इज √3 आणि हे बाय 2 मीन्स √3/2 ब्रॅकेट स्क्वेअर. सॉल्व करा. दिस इज इक्वल टू 4/5 multiplied by √3 square is 3 divided by 1 plus 3 multiplied by √3 square is 3 and divided by 2 square is 4. This is equal to 12 divided by 5 plus 9 divided by 4. Its LCM is equal to 20. Then 4 multiplied by 12 is 12 multiplied by 4 plus 9 multiplied by 5. And this is equal to 12 4 the 48 plus 9 5 are 45 and divide by 20. Take the addition. 8 plus 5 is equal to 13. Carry 1. 4 plus 4 is 8 plus 1 is 9. 93 divided by 20 is the answer of the second example. Then third one is 2 sin 30. 2 sin 30 plus cos 0 plus 3 sin 90 डिग्री. मी टेबल तयार करून दिलेला आहे तो की 0 90 180 270 360चे व्हॅल्यू कशा फाइंड करायच्या. दिस इज इक्वल टू 2 multiplied by sin 30. Again you can consider this triangle. Sin 30 means opposite side upon hypotenuse. The value of the sin 30 is half plus cos 0 ची व्हॅल्यू आहे 1 आणि sin 90 ची व्हॅल्यू आहे 1. sin 0 ची व्हॅल्यू आहे 0 आणि sin 90 ची 1. cos 0 ची व्हॅल्यू आहे 1 आणि cos 90 ची व्हॅल्यू आहे 0. मीन्स cos 0 ची व्हॅल्यू आहे 1 प्लस 3 इंटू sin 90 ची व्हॅल्यू आहे 1. टेबल पाहू शकता तुम्ही. दिस इज इक्वल टू 2 1 जा 1 2 1 जा 1. इट विल गेट 1 plus 1 plus 3 and this is nothing but the 5 is the answer. तर हे तीनही एक्झाम्पल आपले या प्रकारे सॉल्व करता येईल. राहिलेले जे काही एक्झाम्पल आहेत ते तुम्ही सॉल्व करू शकता. इफ साइन थिटा इज इक्वल टू 4/5 देन फाइंड द कॉस थिटा. कॉस थिटाची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग सोल्युशनमध्ये इफ साइन थिटा इज इक्वल टू 4/5 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा बाय यूजिंग ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. विच इक्वेशन? sin square theta plus cos square theta is equal to 1. Put up the values. किंवा ज्याची व्हॅल्यू फाइंड करायची ते लेफ्ट साईडला मांडा. therefore it will get cos square theta is equal to 1 minus sin square theta. therefore cos square theta is equal to 1 minus 4/5 bracket square. therefore cos square theta is equal to 1 minus 4 square is 16 and 5 square is 25. Take its LCM. This is equal to 25. 25 1s are 25 minus 16. हे तुम्हाला यायला पाहिजे. cos square theta is equal to 25 minus 16 divided by 25. And therefore cos square theta is equal to 25 minus 16 is 9 divided by 25. Taking square root both side. 9 is the square of 3 and 25 is the square of 5. When we take its square root, it will get cos theta is equal to 3 divided by 5. And this is the answer of the question number 3rd. Fourth question is, if sin theta is equal to 15/17. If question number 4, sin theta is equal to 15/17. Then find the sin theta.
देन फाइंड साइन थीटा. इथं आपल्याला स्क्वेअर माहीत असणं आवश्यक आहे. चलो, साइन थीटा इज इक्वल टू, इन द सोल्युशनमध्ये लिहा, साइन थीटा इज इक्वल टू 15 डिवाइड बाय 17 by using trigonometric equation sin square theta plus cos square theta is equal to 1. ज्याची व्हॅल्यू फाइंड करायची ते ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ लेफ्टला लिहा. देअरफॉर cos square theta is equal to 1 minus sin square theta. Therefore cos square theta is equal to 1 minus the value of sin is 15 divided by 17 and therefore it's a bracketचा square. Therefore cos square theta is equal to 1 minus the square of the 15 is 225. हे माहीत असणं आवश्यक आहे. आणि स्क्वेअर ऑफ 17 येत असेल 289. 17 मल्टिप्लाइड बाय 17, 17 7 जा 119, 17 1 जा म्हणजे 289. कन्फर्म करा, लिहा, डिवाइड बाय 289 and therefore cos square theta is equal to 289 minus 225 divided by 289 and therefore cos square theta is equal to, take the subtraction, 9 minus 5 is 4, 8 minus 2 is 6, 2 minus 2 is 0, 289. Taking square root both side, cos theta is equal to 8 divided by 17 is the answer of this question. ठीक है, टुडे स्टॉप हियर.